नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सहर्ष स्वागत आहे PK सर ऑफिशियली आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील नवनवीन माहिती आणि सरळ सेवा संदर्भातील ज्या काही इतर घडामोडी आहेत त्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 29 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय म्हणजे आपण ज्याला म्हणतो आयुक्त ऑफिस यांच्याकडून एक पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे। हे पत्र सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक या सर्वांना उद्देशून हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे। तर या पत्राचा विषय काय आहे? तर या पत्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की शिक्षक पदभरती 2022 या संदर्भातली जी कार्यवाही सुरू आहे त्या संदर्भातील ही पत्रक आहे। तर शिक्षक पदभरतीसाठी बिंदू नामावली अद्ययावत करण्याबाबत हे पत्रक काढण्यात आलेलं आहे। तर आपल्याला या पत्रामध्ये असं दिसतं आहे की पत्राच्या सुरुवातीला त्यांनी सांगितलेलं आहे की ही परीक्षा कधी झालेली आहे आणि आतापर्यंतची स्टेटस काय आहे। तर ही परीक्षा 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये घेण्यात आलेली होती आणि जे काही विद्यार्थी या परीक्षेस बसले होते त्यांची स्वप्रमाणपत्र पूर्ण करून घेण्याची प्रोसेस पूर्ण करण्यात आलेली आहे। आता याच्यानंतर जी स्टेप येते ती आहे जाहिराती अपलोड करणे। पण जाहिराती अपलोड करण्यासाठी आपल्याला बिंदू नामावली आणि रोस्टर कंप्लीट होणे गरजेचं आहे। तर आपल्याला माहिती आहे की रोस्टर अपडेट करणे आणि बिंदू नामावली अपडेट करणे याचं काम अविरतपणे सुरू आहे। तर आपण जर बघितलं तर पॅराग्राफ 2 मध्ये सांगितलेलं आहे की राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक संस्था यांच्यामार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांतील रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टल या संकेतस्थळावर आरक्षण व विषय नोंद करून जाहिरात देण्याची सुविधा दिनांक 16 ऑक्टोबर 2023 पासून देण्यात आलेली आहे। म्हणजे अगोदरची जी सूचना आली होती पवित्र पोर्टलवर की 16 ऑक्टोबर 2023 पासून जाहिराती अपलोड करण्यात येतील, तर त्याचा संदर्भ इथे देण्यात आलेले आहे। जरी जाहिराती 16 ऑक्टोबर 2023 पासून जरी सुरू झालेल्या असतील अपलोड करणे, तरीसुद्धा काही शैक्षणिक संस्था आपण ज्याला आपण म्हणू खाजगी अनुदानित किंवा विनाअनुदानित शैक्षणिक संस्था आहेत तर त्यांची बिंदू नामावली अजूनपर्यंतही अपडेट झालेली नाही। तर त्यासाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे की शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक असणारी शिक्षण संस्थांच्या बिंदू नामावली तपासणीची कार्यवाही अद्यापही पूर्ण झालेली नाही। यास्तव संदर्भधीन शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेऊन पदभरतीसाठी बिंदू नामावली तपासणी करणे अनिवार्य आहे। मुलाखतीशिवाय पदभरतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत नियोजन करून बिंदू नामावली तपासणीची कार्यवाही पूर्ण झालेली आहे। ही जी ओळ आहे ही आपल्याला खूप दिलासादायक आहे। यांनी काय सांगितलेलं आहे की विदाऊट इंटरव्ह्यूचे जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांचं त्यांनी व्यवस्थितपणे नियोजन केलेलं आहे आणि ह्यांची बिंदू नामावली संपूर्ण पूर्ण झालेली आहे। जे 34 जिल्ह्यांचे जे जिल्हा परिषद होत्या आणि काही महानगरपालिका नगरपालिका होत्या त्यांच्या बिंदू नामावलीची प्रोसेस आणि रोस्टर अद्ययावत करण्यात आलेले आहेत। परंतु काही जे खाजगी शैक्षणिक संस्था आहेत किंवा काही शैक्षणिक संस्था आहेत यांना काही अडचणी येत आहेत आणि त्या अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत। तर त्या सूचना काय आहेत? बिंदू नामावली तपासत असताना काही अडचणी आलेल्या आहेत आणि त्या अडचणीसाठी आढावा बैठक घेऊन वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून खाजगी शिक्षण संस्थांची बिंदू नामावली तपासणीची कार्यवाही करण्यात यावी। म्हणजेच जे आपण खाजगी शैक्षणिक संस्था म्हणतो ज्याच्यामध्ये मुख्यत्वे 9वी ते 12वी हे जे इयत्ता येतात या विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्त्वाची आणि दिलासादायक बाब आहे की त्यांच्या ज्या जागा आहेत त्या जागा पोर्टलवर येण्यासाठी जी बिंदू नामावलीची जी प्रोसेस आहे ती लवकरात लवकर करून घेण्यात यावी आणि जर काही अडचणी आल्या तर त्याच्यासाठी आढावा बैठक घेऊन त्या अडचणीचे निरसन करण्यात यावे। खाजगी शिक्षण संस्थांची बिंदू नामावली तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात नोंद असलेल्या शैक्षणिक संस्थांची सरळ पोर्टलवरील यादी उपलब्ध करून घ्यावी। जर काही शैक्षणिक संस्थांना जर अडचण येत असेल तर त्यांच्यासाठी त्यांनी एक ऑल्टरनेट दिलेला आहे की सरळ पोर्टलवर जी यादी उपलब्ध आहे त्याचा आधार घेऊन त्या शैक्षणिक संस्थांनी त्यांची बिंदू नामावली पूर्ण करून
घेण्यात यावी। या पत्रासोबतच त्यांनी एक यादी प्रसिद्ध केलेली आहे की कुठल्या कुठल्या शैक्षणिक संस्थांची बिंदू नामावली अजूनपर्यंत अद्ययावत झालेली नाही आहे। ज्या शिक्षण संस्थांची बिंदू नामावली तपासली आहे परंतु शासन निर्णयानुसार तपासली नसल्यास अशा सर्व खाजगी शिक्षण संस्थांची बिंदू नामावली अंतिम मान्यता मिळण्यासाठी प्राथमिक शाळांच्या बिंदू नामावलीची प्राथमिक तपासणी संबंधित शिक्षण अधिकारी प्राथमिक तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या बिंदू नामावलीची प्राथमिक तपासणी संबंधित जिल्ह्यांचे शिक्षण अधिकारी माध्यमिक यांनी करणं आवश्यक आहे। म्हणजे आपण ज्याला आपण EO म्हणतो, एज्युकेशनल ऑफिसर, प्राथमिकचे आणि माध्यमिकचे, तर त्यांनी त्या खाजगी शिक्षण संस्थांचे, जर प्राथमिक असेल तर प्राथमिकचे EO ऑफिसर्स आणि जर माध्यमिक असेल तर माध्यमिकचे EO ऑफिसर यांनी त्या संदर्भातलं कार्य पूर्ण करून घेण्यात यावे। 5 नंबरचा पॉईंट आपल्याला सांगतो आहे की शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक व शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांची बिंदू नामावली विहित मुदतीत पूर्ण होण्यासाठी व नियमित पाठपुरावा करण्यासाठी किमान वर्ग 2 दर्जाचा अधिकारी, म्हणजे ज्याला आपण क्लास 2 ऑफिसर म्हणतो, यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात यावी। म्हणजे क्लास 2 ऑफिसर बृहन्मुंबई महानगरपालिकेची बिंदू नामावली पूर्ण करण्याचा त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी देण्यात आलेली आहे। सदर समन्वयक अधिकारी यांची सहाय्यक आयुक्त, मागासवर्गीय कक्ष, विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याशी संपर्क साधून बिंदू नामावलीमध्ये त्रुटी असल्यास संबंधित शिक्षण संस्थेसोबत पाठपुरावा करून जिल्ह्यातील सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांची बिंदू नामावली तपासणीची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी। जो काही क्लास 2 ऑफिसर आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी, तर त्या क्लास 2 ऑफिसरने मावकसोबत आणि विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याशी कोऑर्डिनेशन करून त्यांची बिंदू नामावली लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यात यावी। शिक्षक पदभरतीची कार्यवाही वेळेत पूर्ण होण्यासाठी सहाय्यक आयुक्त मावक, विभागीय आयुक्त कार्यालय यांना मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास जिल्हा स्तरावरून आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात यावी। सहाय्यक आयुक्त मावक यांनी बिंदू नामावली तपासून योग्य ते नियोजन करून विहित मर्यादेत बिंदू नामावली अंतिम करून देण्याची कार्यवाही करण्यात यावी। आपण जर बघितलं तर आपले भरपूर अभियोग्यताधारक प्रत्येक जिल्हा परिषदेतल्या EO आणि CEOच्या ऑफिसमध्ये जाऊन, प्रत्येक जिल्हा परिषदेच्या ऑफिसमध्ये जाऊन, आणि काही आपले जे अभियोग्यताधारक आहेत हे प्रत्येक खाजगी शैक्षणिक संस्थेच्या मुख्यालयाला भेट देऊन त्यांची बिंदू नामावली अद्ययावत करण्यासाठी त्यांना निवेदनं दिलेली होती। आता ते जे निवेदन आहे आणि त्यांची जी रिक्वेस्ट आहे, आता त्या रिक्वेस्टचा मान ठेवून ही जी शिक्षक पदभरती आहे तर यासाठी एक कोऑर्डिनेशन होणं खूप गरजेचं आहे। आणि ते कोऑर्डिनेशन कोण करणार आहे? मावकचे जे सहाय्यक आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, आणि ह्यांच्यासाठी जर काही मनुष्यबळांची आवश्यकता असेल तर ते जिल्हास्तरांवर त्यांच्याकडनं पूर्ण करून घेण्यात यावी आणि बिंदू नामावलीचे काम अंतिम करून देण्यात यावे। शिक्षण अधिकारी प्राथमिक, माध्यमिक व शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांनी आपल्या विभागाचे शिक्षण उपसंचालक यांनी दररोज केलेल्या कार्यवाहीचा आढावा द्यावा व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित शिक्षण संचालनास आढावा देण्यात यावा। तर मुंबईसाठी एक स्पेशल त्यांनी पॉईंट बनवलेला आहे की मुंबईची जी बिंदू नामावली आहे तर त्यांनी आपल्या विभागाचे शिक्षण उपसंचालक यांना दररोजच्या दररोज त्यांनी पूर्ण दिवसात काय काय काम केलेले आहे, त्यांचा पूर्ण स्टेटस काय आहे बिंदू नामावलीचा किंवा रोस्टरचा, त्याची पूर्ण अद्ययावत माहिती रोजच्या रोज त्यांच्या विभागाचे शिक्षण उपसंचालक यांना देण्यात यावी आणि शिक्षण उपसंचालक ती माहिती संबंधित शिक्षण संचालय पुढे कार्यवाहीसाठी पाठवतील। पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीसाठी आपल्या अधीनस्थ सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना बिंदू नामावली प्रमाणित करण्याच्या आवश्यकता सूचना देण्यात याव्या, तसेच वेळेत बिंदू नामावली तपासणी पूर्ण होण्याच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही करण्यात यावी। हा या पत्रांचा सारांश होता। हे जे पत्र आहे ते आपले माननीय आयुक्त सूरज मांढरे यांच्या सहीनिशी 29 नोव्हेंबर 2023 म्हणजे कालच्या दिवशी निर्गमित करण्यात आलेले होते आणि याची प्रतिलिपी यांनी माननीय प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, सहाय्यक आयुक्त, विभागीय आयुक्त यांना
त्या आवश्यकता कारवाईसाठी ह्याची प्रतिलिपी पाठवण्यात आलेली आहे। तर या पत्राचा सारांश जर बघितला तर जिल्हा परिषदेची जी 4थी जिल्हा परिषद होती त्या सर्वांचे रोस्टर कंप्लीट झालेले आहेत आणि आता राहिलं आहे फक्त जे खाजगी शैक्षणिक संस्था जे 9वी ते 12वीसाठी जे पात्र अभियोग्यताधारक आहेत त्यांच्या मनात एक शंका होती की आमच्या जागा येणार की नाही येणार। तर त्या जागा येण्यासाठी हे पत्र खूप महत्त्वाचे आहे आणि आशा करूया की 9वी ते 12वीच्या म्हणजेच खाजगी शैक्षणिक संस्थांच्या अनुदानित विनाअनुदानितच्या जागाही आपल्याला पवित्र पोर्टलवर बघायला मिळतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील आणि इतर काही सरळ सेवा भरती असतील किंवा जी कुठलीही शासकीय भरती असेल त्या संदर्भातील माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।